हॅलो, गुड मॉर्निंग. मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर मंडळी, माझी सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे खूप जास्त घाई गडबडची असते. पण या घाई गडबडीसोबतच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट शेअर करणार आहे. मी माझा जॉब का बरं स्विच केला, त्यामागचं खरं कारण काय होतं हे पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. मी प्रोफेशनने एक नर्स आहे. एका चांगल्या इन्स्टिट्यूटमधून माझं शिक्षण पूर्ण झालं आणि लगेचच मला नोकरीही मिळाली आणि मी एका वर्षासाठी मुंबईला शिफ्ट झाली होती आणि नंतर मग नागपूरमध्ये येऊन चांगल्या हॉस्पिटलला येऊन जॉब करू लागली. शिक्षण आणि नोकरीचा हा प्रवास खूप छान सुरू होता. काही वर्षांनी माझं लग्न झालं आणि लग्नानंतरही मी माझा जॉब पूर्ण जबाबदारीने कंटिन्यू ठेवला. पण काही वर्षांनी आयुष्याला एक सुंदर वळण मिळालं, जेव्हा आमच्या आयुष्यात आमचं छोटंसं बाळ आलं. बाळ झाल्यानंतर मात्र नोकरी, घर आणि माझं बाळ सांभाळणं माझ्यासाठी खूप जास्त कठीण झालं होतं. आमची न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे घरी बाळाची काळजी घ्यायला दुसरं कोणीही नव्हतं आणि माझ्या हजबंडची ड्युटी कॉर्पोरेटमध्ये असल्यामुळे त्यांचा टायमिंग होता तो फिक्स टाईम होता. इतक्या छोट्याशा बाळाला कोणाकडे किंवा पाळणाघरामध्ये ठेवून हॉस्पिटलला जाणं माझ्या मनाला काही पटत नव्हतं आणि मी स्वतःला मंजूरही केलं नव्हतं की मी पाळणाघरात ठेवून मी जॉब करेल. आणि त्यावेळेस मला नोकरीही हवीशी वाटत होती आणि माझं बाळही. अखेर मग एका आईने आपल्या बाळासाठी एक खूप मोठा निर्णय घेतला. मी माझा जॉब स्विच करणार असं मी निर्णय घेतलं, कारण आत्ता सध्या तरी माझी प्रायोरिटी म्हणजे माझं छोटंसं बाळच होतं. बाळासाठी नोकरी सोडली तरीही आपण घर, बाळ आणि संसार सांभाळून स्वतःचं काहीतरी करू शकतो का, हा विचार माझ्या डोक्यात सतत चक्रावून टाकत होता. मला स्वतःला स्वावलंबी राहायचं होतं आणि घराला, नवऱ्याला आर्थिक हातभारही लावायचा होता. मला माझ्या नर्सिंगच्या पहिल्या वर्षात न्यूट्रिशनचा हा विषय होताच, त्यामुळे मला आरोग्यविषयी आणि चांगल्या आहाराविषयी माहिती होती आणि नर्सिंगची ट्रेनिंग झाल्यानंतर बरेच वर्ष जॉबही केला होता. पेशंटला डाएटबद्दल आम्ही खूप चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग करायचो, सगळ्याच नर्सेस बरं का. आणि मग ह्याच ज्ञानाचा वापर करून मी स्वतःला एक सुवर्ण संधी दिली आणि अखेर मी माझा घर, माझा लहान मुलगा आणि संसार सांभाळून पार्ट टाईम म्हणून मॉर्निंगच्या टाईमाला लोकांना सकस आणि आरोग्यासाठी चांगला असलेला फ्रूट सलाद आणि स्प्राऊटचा बिझनेस सुरू केला. वर्ध्यामध्ये फ्रूट सलाद हा असा काही प्रकारच नव्हता आणि मी सगळीकडे चौकशी केली होती की असं कुठे काहीतरी मिळतोय का म्हणून, पण असं कोणीही व्हेरायटीज फ्रूट्स आणून कटिंग करून ते कोणीही देत नव्हते किंवा जशा तुम्ही व्हिडिओजमध्ये बघितल्या तशा प्रकारचे प्लेट्ससुद्धा कोणी देत नव्हते. म्हणून फर्स्ट टाईम मी वर्ध्यामधून की हा असा प्रकारचा फ्रूट सलादचा बिझनेस स्टार्ट केला. आता माझं बघून कोणी नवीन स्टार्टअप ओपन करतच आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. फक्त माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या नवीन कन्सेप्ट आणा आणि प्लीज माझ्या प्लेट्सचे सेम टू सेम कॉपी नका करू. एका नर्सपासून ते बिझनेस वुमन बनण्याचा हा माझा छोटासा प्रवास होता. माझं घर, माझं संसार, माझं छोटंसं बाळ आणि माझा फ्रूट सलादचा छोटासा स्टार्टअप, या सगळ्या गोष्टी खूप छान आणि व्यवस्थित मॅनेज करते. दररोज सकाळी येणाऱ्या ऑर्डर्स वेळेत पूर्ण करणं आणि सोबत घराची जबाबदारी सांभाळणं, हा अनुभव मला रोज काहीतरी नवीन शिकवतोय. हा प्रवास सोपा नाही, पण कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर आज मी एकाच वेळी माझी कौटुंबिक आणि व्यावसायिक दोन्ही स्वप्न जगत आहे. तर अशी होती मंडळी जॉब स्विच करण्याची गोष्ट. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.